ताज़ा घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। 7 न्यूज मध्ये आपले स्वागत। मी सोनाली रामेश्वरे। 3 एप्रिल रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली श्रीमती एस.एन. माने मॅडम यांनी आरोपी शेख अकबर शेख जहूर यांची आज रोजी कळमनुरी येथील बहुचर्चित खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे। याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी पोलीस स्टेशन कळमनुरी येथील फिर्याद दिली होती की त्यांच्या मयत भाऊ शेख रऊफ शेख मुनीर यांचे आरोपीसोबत मैत्रीचे संबंध होते। आरोपीने दारू पिण्याच्या कारणावरून देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी लाकडी बल्लीने मयताच्या तोंडावर व डोक्यावर जबर मारहाण केली। सदरील मारहाणीमुळे मयत तेथेच मरण पावला अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन कळमनुरी येथे पोलिसांनी गुन्हा नोंदवून आरोपीला अटक केली आणि आरोपीने पंचासमक्ष गुन्ह्याबद्दल वापरलेले हत्यार जप्त केल्याबाबत पंचनामा करण्यात आला व त्यानंतर पोलीस पूर्ण करून आरोपपत्र माननीय अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली यांच्याकडे दाखल केले होते। सदरील प्रकरणात सरकार पक्षाकडून एकूण 5 साक्षीदार तपासण्यात आले। आरोपीच्या वतीने अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या समक्ष ॲडव्होकेट एस. पठाण यांनी युक्तिवाद केला आणि अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एस.एन. माने यांनी आरोपीचा बचाव स्वीकार करून सहकारी पक्ष हा खटला सिद्ध करू शकला नाही, त्यामुळे आरोपी 3 एप्रिल रोजी निर्दोष मुक्तता केली। सदरील प्रकरणात आरोपीच्या वतीने ॲडव्होकेट जे.एस. पठाण यांनी काम पाहिले व त्यांना ॲडव्होकेट सिराज एस. खान, ॲडव्होकेट जे. सय्यद, ॲडव्होकेट विजय राऊत, ॲडव्होकेट आसिम शेख, ॲडव्होकेट आसिफ शेख, ॲडव्होकेट दादाराव गडदे यांनी सहकार्य केले। आरोपी यांची न्यायालयात भक्कमपणे बाजू मांडून त्यांना न्याय मिळवून दिल्याबद्दल आरोपीचे भाऊ शेख जुबेर व शेख अशरफ यांनी ॲडव्होकेट जे.एस. पठाण यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून आभार मानले। 3 एप्रिल रोजी येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हिंगोली श्रीमती एस.एन. माने मॅडम यांनी आरोपी शेख अकबर शेख जहूर यांची आज रोजी कळमनुरी येथील बहुचर्चित खुनाच्या खटल्यातून निर्दोष मुक्तता केली आहे। याबाबतची थोडक्यात हकीकत अशी की फिर्यादी पोलीस स्टेशन कळमनुरी येथील फिर्याद दिली होती की त्यांच्या मयत भाऊ शेख रऊफ शेख मुनीर यांचे आरोपीसोबत मैत्रीचे संबंध होते। आरोपीने दारू पिण्याच्या कारणावरून देशी दारूच्या दुकानाच्या बाजूला बांधकाम चालू असलेल्या ठिकाणी लाकडी बल्लीने मयताच्या तोंडावर व डोक्यावर जबर मारहाण केली। सदरील मारहाणीमुळे मयत तेथेच मरण पावला अशी फिर्याद दिल्यावरून पोलीस स्टेशन कळमनुरी